नमस्कार मित्रांनो. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व मित्रांचं मी सागर डोबल मनापासून स्वागत करतो. तर नुकतेच आपण भारतीय राज्यघटना या सिरीजला सुरुवात केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आज आपण पुढचा चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे राज्यघटनेचा सरनामा. ओके. आता सरनामा म्हणजे काय तर प्रस्ताविका. ओके. कुठलंही पुस्तक जर तुम्ही बघितलं तर त्या पुस्तकाच्या सुरुवातीला त्या पुस्तकाच्या लेखकाची प्रस्तावना असते. ओके. तर त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटनेला सुद्धा एक प्रस्तावना आहे, त्याला आपण सरनामा असं म्हणतो. ठीक आहे. तर घटनेमध्ये सुरुवातीला सरनामा असणारी जगातली तर पहिली घटना आपण बघितली. जगातली पहिली घटना की जिथं काय होता सरनामा होता, तर ती आहे अमेरिकेची राज्यघटना. ओके. तर त्याच्यानंतर मग बाकीच्या राष्ट्रांनी सुद्धा ह्याचं म्हणजे अनुकरण केलेलं आहे. तर सरनामा म्हणजे काय ते मगाशी मी सांगितलं की प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती. ठीक आहे. तर ती जी प्रस्तावना आहे किंवा हा जो सरनामा आहे तर ते उद्दिष्टांच्या ठरावावर आधारलेले आहे. उद्दिष्टांचा ठराव. आता उद्दिष्टांचा ठराव हा शब्द आधी सुद्धा आपल्या कानावर पडलेला आहे बघा. कधी? तर घटनेची निर्मिती प्रक्रिया हा चॅप्टर बघताना आपण ती गोष्ट बघितलेली होती की 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीपुढे मांडलेला होता आणि तो 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला आणि तो उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच भारताचा राज्यघटनेचा सरनामा आहे. ओके. तर आता या सरनाम्याचं स्वरूप कसं आहे? तर स्वरूप आहे सा स ध लो ग. ओके. आता हा शॉर्ट फॉर्म आहे बघा. सा स ध लो ग. सा म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. ओके. तर हाच क्रम लक्षात ठेवायचा. परीक्षेला हा क्रम विचारला जातो. ओके. तर पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष देतील, मग गणराज्य देतील. पण योग्य क्रम कुठला आहे तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. ओके. हे आपल्या राज्यघटनेचं किंवा सरनाम्याचं कसं स्वरूप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श कोणते तर हेच आदर्श आहेत. सा स ध लो ग हेच आदर्श आहेत. ओके. त्याच्यानंतर सरनाम्यामध्ये न्याय कुठल्या प्रकारचा सांगितलाय तर 3 प्रकारचा सांगितलाय. कुठला? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं सांगितलंय तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे 5 प्रकारचं स्वातंत्र्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे. समानता 2 प्रकारची आहे. कुठली? दर्जाची आणि संधीची समानता. दर्जाची आणि संधीची समानता आहे. ओके. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. ठीक आहे. तर हे आपल्या सरनाम्याचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की हा एक सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. त्याच्यानंतर सासध लोग हा एक क्रम लक्षात ठेवायचा आहे. ओके. आता सरनाम्यामधले घटक जर बघितले तर घटक कुठले कुठले आहेत? तर घटनेच्या अधिकारांचा स्रोत जर बघितला आपण तर स्रोत काय आहे? तर भारतीय जनता आहे असं राज्यघटनेतल्या सरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. ओके. घटनेच्या अधिकारांचा स्रोत कोण आहे? तर भारताची जनता आहे. ओके. तर भारतीय राष्ट्राचं स्वरूप कोणतं आहे तर सासध लोग हे जे वरती बघितलं होतं तेच इथं दिलेलं आहे. ओके. राज्यघटनेची वैशिष्ट्य इथे सुद्धा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. न्याय सुरुवातीलाच आला पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ठीक आहे. तर हाच सिक्वेन्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि शिवाय याच्यामध्ये घटना स्वीकृत केल्याचा दिनांक पण दिलेला आहे. काय? तर 26 नोव्हेंबर 1949. लक्षात ठेवा की हा जो दिनांक आहे तर तो सरनाम्यामध्ये नमूद केलेला आहे. त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 किंवा 26 जानेवारी 1950 तर हे 2 दिनांक दिलेले नाहीत. मात्र ज्या दिवशी घटना स्वीकृत केलेली आहे तर तो दिवस याच्यामध्ये दिलेला आहे सरनाम्यामध्ये. ओके. तर आता सरनाम्यामधल्या काही महत्वाच्या संज्ञा आहेत बघा. ओके. तर त्या महत्वाच्या संज्ञा आता आपण समजून घेऊयात. ठीक आहे. पहिला आहे बघा सार्वभौम. सार्वभौम. ओके. सार्वभौम असणं म्हणजे काय? तर पूर्णपणे स्वतंत्र असणे. ज्याच्यावरती अंतर्गत आणि बहिर्गत कोणाचंही नियंत्रण नाही असा घटक म्हणजे सार्वभौम. ओके. आता भारताच्या बाबतीत जर बघितलं तर भारतावरती कुठल्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा किंवा कुठल्या अन्य देशाचा दबाव आहे का? किंवा प्रभाव आहे का? तर नाहीये. ओके. म्हणजे त्याचं नियंत्रण नाहीये भारतावर. त्याच पद्धतीने कुठल्याही अंतर्गत गटाचं भारतावर नियंत्रण नाहीये. भारत हा कसा आहे पूर्णपणे सार्वभौम आहे. मग तो सार्वभौम आहे म्हणजेच काय? तर तो स्वतःसाठी आवश्यक असणारे कायदे करू शकतो, धोरण बनवू शकतो किंवा अन्य जनतेच्या हितासाठीचे निर्णय भारत घेऊ शकतो. ओके. ह्याला म्हणायचं सार्वभौम असणे. तर 1947च्या स्वातंत्र्याचा कायदा संमत होईपर्यंत भारत हा कसा होता तर ब्रिटिशांची एक वसाहत होता. कधी? 47चा कायदा संमत होईपर्यंत. शेवटचा जो कायदा आहे तर तो 1947चा
कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झालेला आहे. शेवटचा कायदा जो ब्रिटिशांनी भारतासाठी केलेला होता. ओके. तर त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या दरम्यान भारताला राष्ट्रकुल देशाच्या वसाहतीचा दर्जा होता बघा. राष्ट्रकुल देशांमधल्या वसाहतीचा दर्जा होता. ओके. आणि मग फायनली 26 जानेवारी 1950 रोजी काय झालेलं आहे, तर भारत सार्वभौम प्रजासत्ताक बनलेला आहे. ओके. सार्वभौम शब्दाचा अर्थ कळला की असा घटक ज्याच्यावरती कुठलंही एक्सटर्नली किंवा इंटरनली कंट्रोल नाहीये. ओके. पाकिस्तानच्या बाबतीत जर बघितलं तर पाकिस्तान 1956 पर्यंत ब्रिटिशांचं क्षेत्र होता. म्हणजे 56 नंतर पाकिस्तान सार्वभौम झालेला आहे. आपण त्याच्या 6 वर्ष अगोदर सार्वभौम झालेलो आहोत. ओके. दुसरं आहे ते म्हणजे समाजवादी. समाजवादी म्हणजेच काय, तर ज्या काही सर्व गोष्टी आहेत, सर्व जे उत्पन्नाची साधनं आहेत, जी काही सर्व राज्यव्यवस्था आहे, तर ती कशी आहे, तर ती सार्वजनिक प्रकारची आहे, जनतेच्या मालकीची आहे, कोणाचंही इथं खाजगी काहीही नाही. समाजवाद. ओके. तर समाजवाद हे साम्यवादाचं थोडंसं कसं आहे तर सौम्य स्वरूप आहे. तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेलं आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समाजवादी हा शब्द घटनेमध्ये ऍड केलेला आहे. सुरुवातीला समाजवादी हा शब्द घटनेमध्ये नव्हता. ओके. याच्याशिवाय काय झालं, तर मग इम्पॅक्ट कुठून आला हा, तर 1955 मध्ये आवडी अधिवेशन झालं काँग्रेसचं. ओके. तर ह्या आवडी अधिवेशनामध्ये भारतानं काय केलं किंवा काँग्रेसने काय केलं की समाजवादी प्रणालीच्या समाज रचनेचा स्वीकार केलेला आहे. समाजवादी प्रणाली आपण तिथून स्वीकारली. आता लक्षात ठेवा की आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. नेहरूंवरती पण समाजवादाचा प्रभाव होता. तर तोच इम्पॅक्ट इथं घटनेवरती सुद्धा आपल्याला दिसलेला आहे. नेहरू म्हणजे मोस्टली जो काँग्रेसचा जो प्रभाव आहे काँग्रेसवरती, तर तो समाजवादाचा प्रभाव दिसून येतो. ठीक आहे. आता भारतीय समाजवादी प्रणाली ही कशी आहे, साम्यवादी किंवा राष्ट्रीय नाही. भारतीय समाजवादी प्रणाली कशी आहे, अगदी ती साम्यवादी पण नाही. साम्यवादी म्हणजेच कसं, तर समाजवादाचं एकदम कडवं स्वरूप असतं. मग ह्या साम्यवादामध्ये काय होऊ शकतं, हुकुमशाही पद्धती होऊ शकते किंवा ती राष्ट्रीय पण नाहीये. तर ती कशा प्रकारची आहे, लोकशाही समाजवादी प्रणाली आहे. कशी आहे, लोकशाही प्रकारची आहे. तर लोकांच्याकडून सरकारची निवड केली जाते. ओके. तर या समाजवादी प्रणालीत मिश्र अर्थव्यवस्था असते. कसली अर्थव्यवस्था, मिश्र. मिश्र म्हणजेच कशी, की सार्वजनिक आणि खाजगी दोन्हींचं सहअस्तित्व इथं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आणि सार्वजनिक हेच पुढे मेन्शन केलेलं आहे बघा. ठीक आहे. तर फक्त राष्ट्रीयकरण हा आपल्या पद्धतीचा समाजवाद नाही. म्हणजे फक्त राष्ट्रीयकरण करत जायचं म्हणजेच काय, तर सरकारच्या ताब्यामध्ये सगळे उद्योग घेत राहायचं. तर हा आपल्या पद्धतीचा समाजवाद नाहीये. हे इंदिरा गांधी यांनी हे विधान केलेलं होतं. ठीक आहे. फक्त राष्ट्रीयकरण हा आपल्या पद्धतीचा समाजवाद नाही. तर लोकशाही समाजवादी प्रणाली ही काय करते, दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीची असमानता दूर करते. तर हे सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. तर हा खटला कुठला आहे, जी.बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ विरुद्ध उत्तर प्रदेश केस 2000. ओके. ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे विधान केलेलं आहे. याच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचं अजून पण एक महत्वाचं विधान आहे समाजवादाशी संबंधित, की भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचा मिलाप आहे आणि तो जास्तीत जास्त गांधीवादाकडे झुकलेला आहे. तर हे नाकाराविरुद्ध युनियन केस 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे विधान केलेलं होतं किंवा आपला निर्णय दिलेला होता. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा शब्द येतो तो म्हणजे धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष असणे म्हणजेच काय, तर कोणताही अधिकृत धर्म नसणे. बरोबर आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठलाही अधिकृत धर्म नाहीये. ठीक आहे. मग आता ह्याचा अर्थ काय होतो, तर पहिली गोष्ट बघूया आपण एक एक टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिली गोष्ट तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हा शब्द ऍड केलेला आहे. ओके. धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठलाही अधिकृत धर्म नसणे, राज्यव्यवस्थेचा कोणताही अधिकृत धर्म नाहीये. आता मग असं असलं तरी सुद्धा धर्मनिरपेक्षतेची ही तंतोतंत व्याख्या भारतीय राज्यघटनेमध्ये अपेक्षित नाहीये. ओके. भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्या दिलेली आहे, सर्व धर्म समभाव. ओके. म्हणजे काय, तर कोणताही एक धर्म हा भारताचा अधिकृत धर्म नाही. या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येपेक्षा सर्व धर्म भारत सरकारचे अधिकृत धर्म आहेत. ओके. ही सर्व धर्म समभावाची व्याख्या भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे. ओके. म्हणजे जी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आहे, तर ती निगेटिव्ह आस्पेक्ट न घेता ती कशी घेतलेली आहे, पॉझिटिव्ह आस्पेक्टने घेतलेली. ओके. तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र जरी घटनेत नसलं तरी घटनाकारांना ते स्थापन करायचं होतं, यात शंका नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने 1974 मध्ये सांगितलेलं आहे. ओके. धर्मनिरपेक्ष हा शब्द सुरुवातीला राज्यघटनेमध्ये नव्हता. ओके. तर तो 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड केलेला आहे. ठीक आहे. मग काही ईश्वर सत्ताक राज्य
ईश्वर सत्ताक म्हणजे फॉर एक्झाम्पल पाकिस्तानच्या बाबतीत जर बघितलं आपण तर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान म्हणजे कुठल्या तरी धर्माच्या बाबतीत धर्माचे शिकवण फॉलो करणारं हे राष्ट्र आहे. बांगलादेश पण त्याच पद्धतीने, म्यानमार आणि श्रीलंका ही तशाच पद्धतीचे देश आहेत. ओके. धर्मनिरपेक्ष राष्ट्र जर बघितलं की जिथं कुठल्याही एका धर्माला जास्त महत्व न देता सर्व धर्मांना इक्वली म्हणजे महत्व दिलं जातं. ओके. त्याच्या बाबतीतली व्याख्या बघितली तर आपला भारत देश आहे. आणि अमेरिका सुद्धा आहे धर्मनिरपेक्ष राज्याचा विचार केला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता लोकशाही. ओके. लोकशाहीमध्ये काय आहे बघा आता की लोकशाहीच्या व्याख्येमध्ये काय येते बघा आता. तर लोकशाही म्हणजे काय तर लोकांचं राज्य. तर सरनाम्यामध्ये नमूद केलेली लोकशाही प्रणाली ही लोक सार्वभौम असतात या तत्वावर आधारलेली. कशी तर लोक सार्वभौम असतात म्हणजेच काय तर लोकांच्या वरती आपलं राज्य किंवा आपलं सरकार निवडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अंतर्गत किंवा बाह्य नियंत्रण नसतं. जे सार्वभौमची व्याख्या सुरुवातीला आपण बघितलेली होती त्याच पद्धतीची व्याख्या मात्र इथे देशाच्या ऐवजी लोक आहेत. ओके. तर सर्वात श्रेष्ठ अधिकार भारतामध्ये कोणाकडे तर ते भारतीय जनतेकडे आहेत. ते आपलं सरकार स्वतः निवडू शकतात. मग आता हे लोकशाहीचे दोन प्रकार पडतात बघा. कुठले तर प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. आता प्रत्यक्ष लोकशाही असणार एक उदाहरण इथं दिलेलं स्वित्झर्लंड आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजेच काय तर इथं भारत आहे. आता प्रत्यक्ष लोकशाहीचे हे काही कंपोनंट आहेत बघा की सार्वमत, पुढाकार, परत बोलवणे आणि सार्वजनिक मतदान. हे काय डाटा फारसा महत्वाचा नाही. फक्त एकदा वाचून घेतला तरी सफिशियंट आहे. आता प्रातिनिधिक लोकशाहीचे पण दोन प्रकार पडतात. ओके. प्रातिनिधिक लोकांद्वारे जे आपले प्रतिनिधी निवडून दिले जातात तर ते दोन प्रकारे निवडून दिले जातात. त्याच्यावरून दोन प्रकार आहेत. एक संसदीय प्रणाली लोकशाही प्रणाली, दुसरी येते अध्यक्षीय लोकशाही प्रणाली. ओके. तर भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. अध्यक्षीय प्रणाली आपल्याला अमेरिकेमध्ये किंवा रशियामध्ये बघायला मिळते किंवा चीनमध्ये बघायला मिळते. ओके. तर संसदीयच का अध्यक्षीय का नाही तर हे सुरुवातीच्या चॅप्टर मध्ये म्हणजे जो आपला राज्यघटनेची वैशिष्ट्य हा दुसरा चॅप्टर झाला होता तर त्याच्यामध्ये मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर तिकडे प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. तर सरनाम्यातील लोकशाही शब्दामध्ये राजकीय आणि सामाजिक लोकशाही अंतर्भूत आहे. ओके. सरनाम्यामध्ये राजकीय आणि सामाजिक. ठीक आहे. आता डेमोक्रेसी हा जो शब्द आहे ओके लोकशाही म्हणजेच काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण डेमोक्रेसी. तर हा ग्रीक शब्द जो डेमॉस आणि क्राशिया तर या शब्दापासून तो शब्द आलेला आहे की ज्याचा अर्थ होतो काय तर लोकांची राजवट. डेमोक्रेसी म्हणजेच काय लोकांची राजवट. ठीक आहे. त्याच्यानंतरचं पाचवं सरनाम्यातला शब्द महत्वाचा आहे तो म्हणजे प्रजासत्ताक. ओके. लोकशाही आणि प्रजासत्ताक मध्ये घोटाळा करायचा नाही. ओके. तर प्रजासत्ताक बघा प्रजासत्ताक लोकशाहीचे दोन प्रकार पडतात. ओके. कुठले दोन प्रकार एक आहे राजसत्ताक आणि दुसरा आहे प्रजासत्ताक. ओके. तर राजसत्ताक म्हणजे काय तर वंश परंपरेने आलेला राष्ट्रप्रमुख असतो आणि प्रजासत्ताक म्हणजे काय तर लोकांद्वारे जो राष्ट्रप्रमुख आहे किंवा जो राज्यप्रमुख आहे तर तो प्रत्यक्षरित्या किंवा कसा निवडला जातो अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. ओके. प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या. मग आता जसं उदाहरण जर बघितलं तर भारताचा राष्ट्रप्रमुख कोण असतो राष्ट्रपती. ओके. तर राष्ट्रपती लोकांच्या द्वारे अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो. काही देशांमध्ये राष्ट्रपती प्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये. ओके. राजसत्ताक म्हणजे काय तर उदाहरण घेतलं तर ब्रिटनमध्ये तर ब्रिटनमध्ये जो राजा आहे तर तो कसा आहे वंश परंपरेने आलेला असतो. ओके. मग राजाचा मुलगा असेल थोरला मुलगा असेल तर तो पुढे जाऊन राजा बनेल. ओके. पुढे त्याची जर थोरली मुलगी असेल तर ती पुढे जाऊन राणी बनेल. तर अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण बघायला मिळतं ब्रिटनमध्ये. भारतामध्ये अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक आहे. भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे. अमेरिकेमध्ये भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे. अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे. ओके. तर पुढची संज्ञा आहे बघा न्याय. आता न्याय म्हणजे काय ते समजून घ्या. तर न्यायाचे तीन प्रकार घटनेमध्ये दिलेले आहेत. कुठले तीन न्याय तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असे तीन न्याय घटनेमध्ये नमूद केलेले आहेत. ओके. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असे तीन न्याय. तर सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय ह्या दोन्हीला एकत्रितपणे विभागणीचा न्याय असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य ही जी संज्ञा आहे तर ते आपण कुठून घेतलेले तर ते फ्रेंच रिव्होल्यूशन मधून घेतलेले. फ्रेंच रिव्होल्यूशन. ओके. तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता टोटल असे चार घटक होते. त्याच्यापैकी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे तीन आदर्श आहेत तर ते आपण फ्रेंच रिव्होल्यूशन मधून घेतलेले आहेत. ओके. न्याय इथं सुरुवातीला आपण बघितलं. तर लक्षात ठेवा सिक्वेन्स देताना असाच द्यायचा की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ठीक आहे.
त्याच्यानंतर समता. समता म्हणजे काय, तर सर्व नागरिकांना दर्जाची आणि संधीची कशी समानता आहे. तर याच्यामध्ये नागरी, राजकीय आणि आर्थिक अशा तीनही पैलूंचा विचार येतो. ओके. नागरी समानतेशी संबंधित जर कलम बघितली राज्यघटनेमधली, तर ती कलम 14, 15, 16, 17 आणि 18 एकूण 5 कलम आहेत. ओके. राजकीय समानता म्हणजे निवडणूक अधिकारांशी संबंधित असणारी कलम, तर ती कलम 325 आणि 326 आहेत. हे आपण कलम 14 ते 18 पर्यंतचे जे कलम आहेत, फंडामेंटल राईट येतील त्यावेळी त्याच्यामध्ये कशी समानता येते. ओके. तर ते आपण म्हणजे स्पष्टीकरणासहित बघणार आहोत, त्याचे अपवाद पण बघणार आहोत. ओके. इलेक्शन कमिशन ज्यावेळी आपण डिस्कस करू त्यावेळी 325 आणि 326 चा मुद्दा डिस्कस करणार आहोत, मोस्टली निवडणुकांच्या वेळी. आणि आर्थिक समानतेचे कलम आहे कलम 39, हे आपल्याला मार्गदर्शक तत्व बघताना बघायला मिळेल. ओके. तर ह्या तीन पद्धतीचे जे काही समानता आहे, तर ती या सर्व कलमांमध्ये नमूद केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आहे बंधुत्व. आता बंधुत्व म्हणजे काय, तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता व एकात्मता या दोन बाबी सुनिश्चित करणे म्हणजे काय, तर बंधुत्व आहे. ओके. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता किंवा एकात्मता ह्या दोन बाबी सुनिश्चित करणे, तर असं सरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसारच काय केलेलं आहे, एकात्मता हा जो शब्द आहे तर तो ऍड केला. एकता आणि एकात्मता, तर एकात्मता हा जो शब्द आहे तर तो 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड केलेलं आहे बघा. आता सरनाम्याचं महत्व, आता याच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा. मोस्टली जो मुख्य परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतो की स्टेटमेंट देतील आणि खाली चार जे थिंकर्स आहेत त्यांची नावं देतील आणि त्यापैकी बरोबर विचारतील. ठीक आहे. तर आपण ज्या विषयी इतके दिवस विचार केला होता आणि स्वप्न पाहिलं होतं, तर ते सरनाम्यातून व्यक्त होतं असं कोण म्हणतंय, असं वाक्य आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचं. ओके. सरनामा सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकची कुंडली आहे असं के एम मुन्शी म्हणतात. कुंडली के एम मुन्शी. ओके. स्वप्न म्हटलं तर अल्लादी स्वप्न कृष्णस्वामी अय्यर, अल्लाद स्वप्न पडलं होतं मला. ओके. त्याच्यानंतर सरनाम्याचा राज्यघटनेचा अमूल्य भाग, आत्मा, गुरु किल्ली आणि रत्न हे जर शब्द आले तर ते लिहायचं ठाकूरदास भार्गव. ओके. ठाकूरदास भार्गव म्हणलं की आत्मा, गुरु किल्ली, रत्न आणि अमूल्य भाग. ठीक आहे. घटनेचा सरनामा अमेरिकेच्या डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स सारखा आहे व तो जाहीरनाम्यापेक्षा काहीतरी जास्त सूचित करतो. तो घटनेचा आत्मा आहे. त्यात आपल्या राजकीय जीवनाची प्रणाली मांडली आहे. यामध्ये एक दृढ निश्चय आहे व केवळ क्रांतीच तो बदलू शकते. अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स सोबत जर तुलना केली तर ती कोणी केलेली आहे, तर भारताचे माजी सरन्यायाधीश एम हिदायतुल्ला यांनी केलेली आहे. ओके. त्यांचं नाव लिहायचं आपल्याला इथं. घटनेचं मुख्य तत्व, घटनेतले मुख्य तत्व म्हणलं की कोण, अर्नेस्ट बार्कर. ओके. तर अर्नेस्ट बार्कर यांनी काय केलं, त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या पुस्तकाच्या सुरुवातीला हे जे प्रियम्बल आहे तर तो छापलेला आहे. आता हा पार्ट बघा, ह्या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तर सरनामा घटनेचा भाग आहे किंवा नाही, त्याच्याशी संबंधित हे तीन महत्वाचे खटले आहेत. ओके. कुठले, बेरोबार युनियन 1960, केशवानंद भारती 1973 आणि LIC केस 1995. तर असे एकूण तीन महत्वाचे खटले आहेत. आपण ओळीने एक एक बघूया. पहिला आहे 1960 चा बेरोबार युनियन खटला. तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला, तर सरनाम्यातून, इथं सर्वनाम्यातून झालं, ऍक्च्युली सरनामा पाहिजे, तर सरनाम्यातून घटनेतील विविध तरतुदींमागील साधारण उद्दिष्ट कळतात व त्याद्वारे घटनाकारांचे विचार आपल्याला समजण्यासाठी मदत होते. ओके. असं त्यांनी म्हटलं बेरोबार युनियन मध्ये. पण एवढं असून देखील त्यांनी सांगितलं की घटनेचा भाग नाहीये सरनामा. ओके. त्यांच्यातून ह्या सरनाम्यामधून आपल्याला घटनाकारांचे विचार समजतात, पण एवढं असून सुद्धा सरनामा हा घटनेचा भाग नाहीये असं बेरोबार युनियन केस 1960 मध्ये सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टने. त्याच्यानंतर दुसरी एक माइलस्टोन जजमेंट आलं, केशवानंद भारती केस 1973 मध्ये. खूप महत्वाची केस आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट केस आहे आणि आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बेंच या केस साठी बसलेलं होतं. 13 जणांचं बेंच टोटल यासाठी बसलं होतं. तर सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न सर्वप्रथम या केसमध्ये उपस्थित झालेला आहे. ओके. लक्षात ठेवा, परीक्षेला जर प्रश्न आला की सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते किंवा नाही या संबंधीचा प्रश्न सर्वप्रथम कोणत्या केसमध्ये उपस्थित झाला, तर हे तीनही पर्याय त्याच्यामध्ये असणार आहेत आणि चौथा अजून एक कुठला तरी मिनर्वा मिल सारखा पर्याय देतील. ओके. तर लक्षात ठेवा, बेरोबारीमध्ये नाही प्रश्न निर्माण झालेला, तो सर्वप्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झालेला 1973 ला. ओके. तर सरनामा हा घटनेचा भाग आहे. ओके. इथं बघा, आता इथलं मत बदललंय त्यांनी, बेरोबारी मधलं मत बदललं सर्वोच्च न्यायालयाने. इथं काय म्हणतात ते, तर सरनामा हा घटनेचा भाग आहे
आणि त्याच्यामुळे त्याच्यात बदल करता येतो असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. त्यात बदल करता येतो. खूप महत्वाचं आहे बरं का, की बदल करता येतो असं सर्वप्रथम कुठल्या घटना दुरुस्ती कुठल्या केसमध्ये सांगितलंय, तर केशवानंद भारती केसमध्ये सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तर अजून एक मेक मारून ठेवली, काय पण घटना दुरुस्तीनुसार जे बेसिक स्ट्रक्चर आहे तर ते बेसिक स्ट्रक्चर घटनेचं बदलू शकत नाही. ओके, हे त्यांनी त्याच केसमध्ये सांगितलं होतं केशवानंद भारतीमध्ये. आणि LIC ऑफ इंडिया जी 1995 ची केस झाली त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तर त्याचा अंतर्गत भाग आहे म्हटलेलं आहे. ओके, इथं काय म्हटलंय फक्त की भाग आहे म्हटलंय. ओके, पार्ट म्हटलेलं आहे. इथं कसं म्हटलंय, इंटिग्रल पार्ट म्हटलेलं आहे घटनेचा, इंटिग्रल पार्ट. ओके, त्याच्यामुळे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोड आहे बिरू आणि केशव यांचं LIC मध्ये खातं आहे. बिरू आणि केशव हे दोन दोस्त आहेत, त्यांचं कुठं खातं आहे, LIC मध्ये खातं. 1960, 1973, 1995. ओके, आता बघा, घटना समितीनं घटनेच्या इतर कुठल्याही भागाप्रमाणे सरनामा सुद्धा कायदा म्हणून संमत केलेला आहे. ओके, ज्या पद्धतीने बाकीची कलम किंवा बाकीचे जे भाग आहेत ते प्रोसिजर मधून गेले मतदानाच्या प्रोसिजर मधून, तर त्याच पद्धतीने सरनामा सुद्धा कायदा म्हणून संमत केलेला आहे. आणि संपूर्ण घटना संमत झाल्यानंतर सरनामा संमत केलेला. ओके, पूर्ण घटना तयार केली, त्याचं पूर्ण स्वरूप तयार केलं, पूर्ण ढाचा तयार केला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानुसार आपला सरनामा शेवटी संमत केलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा दोन महत्वाच्या बाबी आहेत. तर काय, तर सरनामा हा कुठल्या कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. म्हणजे सरनामा हा कायदेमंडळाला कुठलाही अधिकार देत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकारावर बंधनं पण घालत नाही. सरनाम्यातून कायदेमंडळाला म्हणजे संसदेला किंवा राज्य विधिमंडळांना कुठलेही अधिकार मिळत नाहीत किंवा सरनामा त्यांच्या कोणत्याही अधिकारावर बंधनं पण घालत नाही. ओके, आणि ह्याच्यासोबतच सरनामा हा न्यायालयीन कक्षेमध्ये सुद्धा येत नाही. ओके, म्हणजे काय, सरनाम्याचं उल्लंघन झालं या गोष्टीसाठी न्यायालयामध्ये आपल्याला खटला दाखल करता येत नाही. ओके, तर आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त एकदाच दुरुस्ती झाली, लक्षात ठेवा, एकदाच. हा एक प्रश्न मोस्ट प्रोबेबल आहे की एकदाच दुरुस्ती झाली, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. ओके, त्याच्यानुसार तीन शब्द ऍड केले, सिस. सिस म्हणजे सेक्युलरिझम, इंटिग्रिटी आणि सोशलिझम. ओके, म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता, एकात्मता आणि समाजवाद, हे तीन शब्द ह्या घटना दुरुस्तीने ऍड केलेले आहेत. ओके, तर इथं आपला जो सरनामा हा जो चॅप्टर आहे तर हा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. कुणाला या चॅप्टरच्या संदर्भात जर काही डाऊट्स असतील, ओके, तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच. ओके.